मगाशी आपण डिप्रेशन आणि एन्झायटी बद्दल बोलत होतो. बऱ्याच म्हणजे आपल्याकडं खूप लोकं त्रस्त आहेत. काय उपाययोजना असू शकतात यासाठी पर्सनल लेव्हलला सुरुवातीच्या स्टेजला? असं म्हणतात की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हं, सो आयडियली तर असं आहे की एखादा व्यक्ती कधी डिप्रेस्डच होऊ नये. पण प्रत्येक वेळेस प्रिव्हेन्शन हे पॉसिबल नाहीये. जर लवकर ट्रीटमेंट केलं तर चांगले आउटकम्स येऊ शकतात. आता हं, लवकर ट्रीटमेंट करण्यासाठी मला काहीतरी त्रास आहे हे तुम्हाला किंवा तुमच्या आप्तस्वकीयांना समजणं गरजेचं आहे. हं, हं, जर तुमचं जे प्राथमिक काम आहे, ते होत असताना जर काही प्रॉब्लेम होत आहे, रात्री झोप लागत नाहीये, सातत्याने एकटं वाटतंय, तर चर्चा होणं फार गरजेचं आहे. बरोबर. कौटुंबिक सुसंवाद ही एक पहिली पायरी मी म्हणेल. हं, जर याला लवकरच जर पकडायचं आहे आणि ठीक करायचं आहे, तर कौटुंबिक सुसंवाद होणं फार गरजेचं आहे. आता हा सुसंवाद सांत्वनेने नाही होऊ शकत. हं, म्हणून हे फार महत्वाचं आहे, की सांत्वना, हं, सहानुभूती ही काहीही कामाची नाही. हं, समानुभूती ही गरजेची. समानुभूती म्हणजेच एम्पॅथी. तुम्ही दुसऱ्याच्या चपलेमध्ये पाय टाकून त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम फील करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्या व्यक्तीला काय फील होत असेल, काय प्रॉब्लेम होत असेल, हे तुम्ही जाणता आणि त्या व्यक्तीला योग्य ती मदत करता. त्या व्यक्तीचं ऐकून घेऊ तेव्हाच शकता, जेव्हा तुम्ही त्याला काय फील होतंय, हं, ते बरोबर. फील करणं. म्हणजे एक मराठीमध्ये म्हण आहे, "जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे." कळेल. हं, सो तुम्हाला मानसिकरित्या तुम्ही जावे, हं, त्याच्या वंशा कळून घ्यावे हं. आणि त्याला योग्य ती मदत करावे. ही जर प्रक्रिया झाली, तर खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीला त्रास काय होतोय ना, ते आपण फील करून त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं करू शकतो. बरोबर. सो सुसंवाद करत असताना समानुभूतीचा एक प्रॅक्टिस करणे, प्रोफेशनलकडे घेऊन जाणे. हं, हं. ठीक आहे. प्रोफेशनलकडे घेऊन जाणे म्हणजे की प्रत्येक वेळेस प्रत्येक पेशंटला औषधोपचाराची गरज पडेलच असं नाहीये. बरोबर. सो प्राथमिकरित्या जर आपण समुपदेशनातून जीवनशैलीमधले बदल याबद्दल मार्गदर्शन केलं, तर कमी सिव्हिॲरिटीमध्ये आजार पकडमध्ये येऊ शकतात. पण बऱ्याचदा स्वतःला संपवून टाकण्याचे विचार येणे हं, किंवा टोकाचं पाऊल उचलणे, नाते तोडणे, असं हं, जर होत असेल, तर काही प्रमाणामध्ये औषधोपचार पण त्या व्यक्तीला हं, योग्य-अयोग्य विचार करण्याची पातळी देऊ शकतो. कारण की जर एखादा व्यक्ती खूपच जास्त चिडचिडा झालेला आहे, हं. रात्री झोपत नाहीये, काय बोलतोय, काय नाही बोलत आहे हे समजत नाहीये, तर औषधोपचाराने जे मेंदूमध्ये जे रासायनिक बदल आहे ते पूर्ववत सामान्यतः झाल्यानंतर त्या व्यक्तीला समुपदेशनासाठी योग्य बनवता येऊ शकतं. म्हणजे जो व्यक्ती ऐकण्याच्याच परिस्थितीमध्ये नाहीये, तो व्यक्ती समुपदेशनासाठी लायक नाही. हं, हे समजणं फार गरजेचं आहे. हं, जर कोणी खूप अग्रेसिव्ह आहे, क्लिनिकमध्ये आल्यानंतर फोडत आहे, मोबाईल फोडत आहे, शिव्या देत आहे, तोंडावर थुंकत आहे, हं. अशा व्यक्तीचं समुपदेशन होऊ शकत नाही. बरोबर. त्या व्यक्तीला थोडंसं आपल्याला औषधोपचाराने टॅबलेट्स किंवा इंजेक्शन किंवा अजून दुसरे जे इंटरव्हेन्शन्स आहेत त्यानुसार थोडंसं नॉर्मल करावं लागतं. मग त्याच व्यक्तीसोबत एक रॅपो एस्टॅब्लिश करावा लागतो. हं, त्या व्यक्तीसोबत एक विश्वासजन्य रिलेशन एस्टॅब्लिश झाल्यानंतर मग गोष्टींना बोलणे, त्याचं बोलणं ऐकणे, त्याला ऐकून घेतलं जातंय असं फील करून देणे. असं केलं तर ती व्यक्ती ओपन अप होणार. बरोबर. ती व्यक्ती ओपन अप होणार. मग त्यांचे जे काही गोष्टी आहे, की त्यांचं कुठं अडलंय मनातल्या मनात ते समजणार. हं. बऱ्याचदा एक असं असतं, की ते एक असं काहीतरी गुपित घेऊन बसतात, वावरत असतो. की ते त्यांना त्यांच्या घरी पण माहीत नसतं. मी बरोबर. एक उदाहरण सांगतो. माझा एक पेशंट होता. सो तो उदास-उदास राहायचा. हं, वय वर्ष साधारण 30-35 असेल. मग त्या घरच्यांना काहीच माहीत नव्हतं. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेतले होते. पण तो नेहमी काही औषधोपचार वगैरे घ्यायचा, मध्येच सोडून द्यायचा. मग नंतर त्या व्यक्तीशी बऱ्याचदा बोलल्यानंतर आणि रॅपो एस्टॅब्लिश झाल्यानंतर त्याने हे सांगितलं, की तो इंटरनेटवरती एका अननोन विदेशी मुलीसोबत चॅट करायचा. आता ती दुसऱ्या देशातली होती. हं, त्याला तिने कधीच बघितलं नव्हतं. हं, सो ती वारंवार याला मेसेज करायची, हा त्याला मेसेज करायचा. हं. मग त्यांचं ते फक्त ते चॅटिंगमध्येच एक कुठेतरी बॉन्डिंग झालं असं त्यांना वाटलं आणि मग ती अचानक एका दिवशी गायब झाली. हां. एक दिवस आला आणि ती गायब झाली. मग त्याने तिला सर्व ॲप्समध्ये शोधलं शोधलं. हां. आणि तो कासावीस झाला आणि मग नंतर ती कायमची दिसणीच बंद झाली. हं, ही गोष्ट त्या व्यक्तीने नंतर सांगितली आणि जेव्हा त्याने ते सांगितली, ते सांगत असताना सुद्धा त्याची हिंमत होत नव्हती. आणि त्यानंतर त्याला हलकं वाटलं आणि त्याला मग रॅपो एस्टॅब्लिश केल्यानंतर फॅमिली मेंबर्सला विश्वासात घेऊन त्याच्या
सोबत एक परत चर्चा झाली आणि तो कुठेतरी हळूहळू मोकळा झाला आणि बरा होण्यासाठी सुरुवात झाली. सो बऱ्याच अशा ज्या गोष्टी असतात की त्या मी कसं सांगू घरच्यांना. बऱ्याच लोकांना नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम असतात, विवाहामध्ये प्रॉब्लेम असतात. तर मनामध्ये द्वेष न बाळगता, मनामध्ये हे अपराधीपण न बाळगता जर ओपन अप जर झालं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. तसं म्हणतात की संवादामध्ये काय नुसतं बोलण्याने काय होणार आहे. संवादामध्ये खूप मोठी शक्ती आहे. महाराजांच्या काळामध्ये संवादातून बरेच तह पण व्हायचे आणि जी परिणामी होणारी हिंसा टळायची. सो तह आपण जे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ऐकलेलं आहे ते तह म्हणजे काय, ही संवादातून झालेली प्रक्रिया आहे. संवादामुळे युद्ध घडू पण शकतात, युद्ध टळू पण शकतात. बरोबर. ठीक आहे. सो संवाद सुरुवात होण्यासाठी एक मानसिक शांतता आणि विश्वास गरजेचा आहे. ते प्रत्येक पेशंटला पहिल्या भेटीपासून होऊ शकत नाही. जर सिम्पटम्स खूप जास्त आहे तर येस डेफिनेटली त्याला त्या ॲक्यूट फेजमधून औषधोपचारानेच बरेच केले जाऊ शकते. एका लेव्हलपर्यंत लक्षणं कमी झाल्यानंतर हळूहळू रॅपो एस्टॅब्लिश करून आपण पुढे जाऊ शकतो. ह्या सगळ्यामध्ये डॉक्टर गोळ्या किती कामी येतात हो? म्हणजे गोळ्या खरंच तितक्या परिणाम करतात का? आणि अशा म्हणजे तणाव होतोय, गोळ्या खाऊन बरा झालाय पेशंट, असं काय आहे का? असं काय होऊ शकतं का? त्याला किती टक्के म्हणजे टॅबलेट्सला तुम्ही द्याल की ते औषधोपचाराने बरं होईल? ओके. मी यासाठी एक सर्वश्रुत उदाहरण टीबीची ट्रीटमेंट याचा दाखला देतो. टीबी हा आजार मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या बॅसिलामुळे होतो, बॅक्टेरियामुळे होतो. छातीमध्ये आणि दुसऱ्या ठिकाणी पण पसरतो. त्याच्या ग्रेडिंगनुसार त्याचे औषधोपचार ठरलेले आहेत. इतके दिवस गोळ्या घे, चांगलं खाणं-पिणं ठेव, आराम कर, तर तो होण्याची शक्यता वाढून जाते. इनफॅक्ट मोस्ट ऑफ पेशंट जर रेग्युलर ट्रीटमेंट घेतली तर बरे होतात. आता मानसिक आजारामध्ये त्याचं एक कारण नाहीये. ठीक आहे. जेव्हा एक कारण आहे, समजा तुम्हाला व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी, काही नाईट ब्लाइंडेडनेस आहे. व्हिटॅमिन एचे सफिशियंट डोस दिले आणि आहारामध्ये व्हिटॅमिन एचा जर परिपूर्तता केली तर तो आजार कमी होईल. मानसिक आजार होतातच वेगवेगळ्या कारणांमुळे, एकापेक्षा अनेक कारणांमुळे. ठीक आहे. जसे की बायोलॉजिकल फॅक्टर्स, मी मगाशी सांगितलं बायो, सायको, सोशल मॉडेल. बायोलॉजिकल फॅक्टर्स, मेंदूतले रासायनिक बदल, अनुवंशिकता किंवा अजून दुसऱ्या काही मेडिकल कंडिशन आहे ज्याचा मानसिक आरोग्यावरती काही परिणाम होत आहे. उदाहरणार्थ हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम, दुसऱ्या हृदयासंबंधित काही आजार किंवा अजून काही एंडोक्रायनल प्रॉब्लेम्स, त्याच्यामध्ये सुद्धा न्यूरोसायकेट्रिक सिम्पटम्स दिसू शकतात. सो फर्स्ट ऑफ ऑल एक प्रॉपर असेसमेंट होणं गरजेचं आहे. त्याचे संभाव्य मेडिकल कारण काय आहे हे रूल आउट करणं गरजेचं आहे. हे केल्यानंतर त्या व्यक्तीचा जो आजार आहे, आता उदाहरणार्थ समजा डिप्रेशन आहे, तर मग आपण त्याचं क्लिनिकल रेटिंग स्केलनुसार ते ठरवतो की हे माइल्ड आहे का, मॉडरेट आहे का, सिव्हिअर आहे. बेस्ड ऑन द सिव्हिअरिटी आणि टार्गेट सिम्पटम्स आपण काही इंटरव्हेन्शन प्लॅन करतो. प्रत्येक व्यक्तीला गोळ्या प्रिस्क्राईब नाही करत. ठीक आहे. आता समाजामध्ये प्रॉब्लेम हा पण आहे की मानसिक आरोग्याबद्दल बोलणार पण गोळ्या नाही घेणार. म्हणजे हो, मी बोलून ठीक होतो किंवा मी एका टेकडीवरती जातो, सूर्यनमस्कार करतो, ठीक होतो. गोळ्यांचे साईड इफेक्ट असतात. आता गोळ्यांचे साईड इफेक्ट असतात, हा पण एक खूप मोठा गैरसमज आहे. कारण की कुठंतरी मी जर साईड इफेक्ट बद्दल घाबरलेलो आहे तर कुठंतरी मी मानसिक आजाराला स्वीकार पण केलेला नाही. ठीक आहे. आपण विनाकारण घाबरणं स्टार्टिंगला आहे की बाबा समाजामध्ये स्टिग्मा आहे तर काही प्रॉब्लेम आहे. पण मानसिक आरोग्य मी ठीक ठेवतो पण बिना गोळ्यांचं. आता औषधोपचाराबद्दलचे गैरसमज दूर होणं गरजेचं आहे. मेंदूमध्ये जे रासायनिक बदल असतात, उदाहरणार्थ डोपामिन, सेरोटोनिन, ग्लुटामेट संबंधित जे ॲबनॉर्मॅलिटीज आहेत, याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असला औषधोपचारानुसार जे की एक स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे बेस्ड ऑन एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन, जसं की जे पण प्रयोग झालेले आहेत, वैज्ञानिक दृष्ट्याचे सफल प्रयोग आहेत, त्याचे गाईडलाईन्स आहेत आणि त्यानुसार ट्रीटमेंट करतो. साईड इफेक्ट प्रत्येक गोष्टीचे आहेत. प्रेम करायचे पण साईड इफेक्ट आहे, अभ्यासाचे साईड इफेक्ट आहे. ठीक आहे. साईड इफेक्ट म्हणजे गव्हातली तणं, गव्हाच्या शेतातली तणं. आता तणं येणार नाही, येऊ नये म्हणून आपण गव्हाची शेती टाळणार आहे का? बरोबर. तणं काढणार. तशाच पद्धतीनं साईड इफेक्ट कॅन बी मॅनेज अँड दीज आर नॉट लाईफ थ्रेटनिंग. ठीक आहे. सो प्रत्येक व्यक्तीचं प्रोफाईलनुसार अलग अलग असतं. काही काही लोकांना ते साईड इफेक्ट फक्त ते थेरॉटिकल इंटरनेटवरती जे आहे ते कधी दिसत पण नाहीत. आता मी माझ्या मागच्या 10 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये हार्डलीच कोणी असा बघितला असेल की ज्याला खूप काही मोठं काही त्रास झालाय. सो ह्या औषधी बाकीच्या तापाच्या, मलेरियाच्या, डायबिटीसच्या, बीपीच्या ज्या गोळ्या असतात त्यासारख्याच मेडिकेशन आहे. ते जर क्वालिफाईड सायकॅट्रिस्टच्या ऑब्झर्वेशनमध्ये जर घेतलं तर येस डेफिनेटली
ते चांगल्या पद्धतीने यूज केलं जाऊ शकतं. आपण आता इथं इलेक्ट्रिसिटीच्या आजूबाजूला बसलेले आहोत. हम्म. शॉक लागेल म्हणून आपण पंखा नाही चालवणार का? बरं. नियम आहे. असं ओल्या हाताने तुम्ही बटन नाही हे करणार किंवा तुम्ही प्रॉपर त्याला इन्सुलेशन ठेवणार, हम्म. गरज नसताना बंद करणार. असे काही बेसिक नियम जे की डॉक्टर असतो क्वालिफाईड सायकॅट्रिस्ट, तिच्या जर ऑब्झर्वेशनमध्ये गेलं तरी डेफिनेटली दिस इज हेल्पफुल.